सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा, पैनल नंबर 26। सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा, पैनल नंबर 26। रिश्तो मीट एक कॉन्फ्रेंस रूम जिते छोकरे छोकरी के एक ॿिए सां मिलाइण लाइ या कची मिसरी जहिड़ा फंक्शन्स तव्हां करे सघो था, उहो भी बिल्कुल फ्री में। पोइ भले तव्हां रिश्तो.com में मेंबरशिप वरती हुजे या न। रिश्तो मीट फॉर योर परफेक्ट मैच। नमस्कार, मैं राजेश दलवानी। आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। उल्लासनगर के पास एसएसटी कॉलेज के सामने आज शिंदे समर्थकों के बीच जमकर मारपीट हुई और इस मारपीट का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया है। उल्लासनगर कैंप 4 के वीनस चौक से मोड़िया नगरी रास्ते से श्रीराम चौक तक के रास्ते को सीमेंट कंक्रीट बनाने के लिए 17 करोड़ रुपए की निधि मंजूर हुई है और कई वर्षों के बाद आखिरकार इस रास्ते को बनाने का कार्य भी शुरू किया गया है। इस रास्ते के श्रेय लेने को लेकर शिंदेगढ़ के कल्याण डोंबिवली महानगर पालिका की पूर्व नगर सेविका विमल बोईर और उनके पति वसंत बोईर और युवा सेना संपर्क प्रमुख विजय जोशी के बीच कुछ विवाद चल रहा था। सोमवार को इस रास्ते का दौरा करते समय दोनों गट आमने सामने आ गए और कहासुनी हुई और बहस इतनी बढ़ गई कि रास्ते पर ही मारपीट में बदल गई। दोनों गटों ने एक दूसरे को लाठियों और डंडों से मारना शुरू कर दिया और वहां से गुजरते किसी राहगीर ने अपने मोबाइल से वीडियो बना लिया और उसे सोशल मीडिया पर वायरल कर दिया, जहां इस मारपीट में दोनों गटों के लोग घायल हुए हैं और विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में इस मारपीट की घटना को लेकर मामला दर्ज करने की प्रक्रिया भी शुरू है। जे रोडचं काम चालू आहे त्याच्याबद्दल नाला खोदायचं काम चालू आहे, ते जेवढं एस्टिमेटमध्ये असेल तेवढंच मोठं खोदतील। तर तिथं ते विजू जोशी आणि त्यांनी 15-20 त्याचे गुंड घेऊन आला आणि तिथं सांगतो तो का नाला मोठा करा, मग तो त्याच्यावर दादागिरी करायला लागला, नाला मोठा करा नाला मोठा करा। तर पोरगा बोलला आणि जेवढं आहे तेवढंच घेतील ना। मग त्यांनी शिवागालीच केली चालू, ह्यांनी शिवागाली, त्यांची धरामारी झाली। पण त्यांनी ते पोलिसाच्या हातातून ते बंदूक ओढून आणि याच्या पोराच्या उपट घातली माझ्या आणि त्याच्यानंतर तो तिथनं परत दुसरी पोरं बोलवून तिथे झगडणं। आम्ही तिथे एकही माणूस नव्हतो, खाली माझा एक पोरगाच होता आणि त्याच्यावरला एक दुसरा पोरगा होता सुजित, हे दोघंच होते फक्त, बाकी आमचा कोण नव्हता ना। 20-25 पोरं हा तयारी करून आलेला होता। याला निमित्त लपडे आमच्या जागेमध्ये बॅनर आणला होतो, तिथे हातगाड्या लावतो तिथं आपल्याकडं त्या रोडला त्यांची माणसं घेऊन आणि गुरुवारी प्रत्येक गुरुवारी बाजार बसतो, त्यांच्यावर पैसे वसूल करतो। जेवढी पोरं त्यांच्याकडे गुंड आहेत ते हप्तेबाजी वसुली करतात आणि या गोष्टींसाठी आमचा विरोध आहे आणि ते व्हायला नाही पाहिजे। तिथे ते धंदे बी नाही पाहिजे, ते टपोरीपोर तिथे फिरणार नाही, मग ते बंद करावं। ते जो कल्याण डोंबिवली महानगर पालिका से रास्ता पास हुआ है 17 कोटी का, विनस रोड से लेकर श्रीराम तक ये रास्ता है जो पुराने माप से जो बना है वही रास्ता बनाने के लिए इंजीनियर और वहाँ के स्थानिक सभी लोग बोल रहे हैं। तो यहाँ पर आके विजय जोशी नाम का जो आदमी है ये आके बोल रहा है कि ये रास्ता बड़ा कर दो, नाले बड़े बना दो और इसकी वजह से लोगों के घर टूटेंगे, क्या होएगा। केडीएमसी की तरफ से कौन सा ऐसा इशू आया नहीं है, वो भी ये खुद की दादागिरी करके यहाँ के नाले बढ़ाने को देख रहा है।
तो इसको हम लोग ने इसके लिए हम लोग ने कहा कि जो KDMC नगर पालिका कहेगी वो काम होएगा। तो इसने बोला मैं कहूँगा वही होएगा, और इसके वजह से उसने हम लोग ने इसको काम करने के लिए रोका। तो उसने हमारे ऊपर हाथ उठाया, बंदूक से उसने सिर में 2 बार मारा। खुद विजय जोशी था, हाथ में बंदूक लिया उसने उसके बॉडीगार्ड का, और उससे सिर में मारा 2-3 बार। और एक लड़का है लंबू सा, उसने फली मारा सिर में, और विक्की जोशी ने गाड़ी में से बम्बू निकाल कर वो हाथ के ऊपर मारा। कितने लोग थे? तकरीबन 10 से 15 जन थे। ये कहाँ पर हुआ? ये SST कॉलेज और राम रक्षा के बीच के डिस्टेंस में हो गया। इसके लिए कोई पुलिस शिकायत की आपने? हमने पुलिस शिकायत की है, उन्होंने हमको अभी फिलहाल सेंट्रल हॉस्पिटल में भेजा। 360 कोटीचा जो निधी खासदार सन्मानित खासदार साहेबांनी जो पास करून आणला आहे त्याच्या अनुषंगाने कामं चालू आहेत। 2 दिवसाआधी जेव्हा साहेबांशी बोलणं झालं त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की 16 तारखेला साहेब पाहणी दौरा करणार आहेत, कारण सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीच्या सभेत या सगळ्या कामांचं उद्घाटन केलं होतं। काही कामं त्याच्यातून चालू झाली आहेत, तर त्या अनुषंगाने मी आणि उल्हासनगरचे माजी नगरसेवक अरुणजी आशांत साहेब आम्ही त्या कामाची माहिती घेण्यासाठी गेलो असता त्याची अलाइनमेंट बघायची होती, कारण जो नाला तयार होतोय रस्त्याआधी, त्या रस्त्याआधी होणाऱ्या नाल्यांमध्ये काही आढळतं का त्रुटी असतील तर लोकांना पुढे भविष्यात लवकर होणार नाही, कारण 20 वर्षांनंतर तो काम होतं हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे। त्या अनुषंगाने आम्ही त्याची फक्त अलाइनमेंट बघायला गेलो असता संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि कन्सल्टिंग या दोन्हींच्या टीमसुद्धा तिथे आल्या होत्या, जेणेकरून त्याची पूर्ण माहिती घेऊन साहेबांपर्यंत आम्हाला तो पोचवता येईल अशा अनुषंगाने आम्ही तो गेला असता। फक्त पाहणी एका मिनिटाच्या याच्यात तो तिथे त्यांना काय समजलं माहिती नाही, पण त्या याच्याने माजी नगरसेविका विमल वसंत भोईरची मुलं आणि एक 12-15 लोकांनी अचानक हमला केला। आम्हाला काही न समजता तो विषय त्यांनी त्या हमल्यात म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे आमच्यावर। ह्याचं अजून आम्हालाही आम्ही त्याच्यातून बाहेर नाही पडलो आहे की असं झालं आहे काय, कारण तो रस्ता सन्माननीय खासदार साहेबांनी पास करून घेतला आहे, MMRDAच्या अंतर्गत करून घेतला आहे। 2 महानगरपालिकांना कसं एकत्रित आणून केलं हे साहेबांनाच माहिती आहे। एवढं 20 वर्ष रखडलेलं काम जर साहेबांच्या मार्फत ते होतं आहे आणि त्याची पाहणी दौऱ्याला साहेब येत आहेत, तर त्याच्या आधी तिथल्या काही बारकाई काही माहिती घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो असता हे प्रकरण घडलं आहे। काय कारण असावं तुमच्या दोघांमध्ये जे वाद झाले? काय कारण? पूर्ण याच्या आधी कधी काय भांडणं वगैरे झाले होते? असं काय वाद आहे का? आतापर्यंत असं काही विषय झाला नाही, फक्त एवढं झालं होतं की आपण आपल्या स्वखर्चाने काही कामं करायला घेतली तर मी नगरसेवक, इथला नगरसेवक मी, फक्त आता त्या नगरसेविका मॅडम आहेत, पण त्यांची दोन्ही मुलं किंवा त्यांचा पती हे सगळेच नगरसेवक आहेत तिथे। म्हणजे तुम्ही कुठेही गेला तरी पण ते एकच शब्द वापरतात, मी नगरसेवक। आता मी नगरसेवक या अनुषंगाने त्यांना काय वाटलं असेल ते काही माहिती नाही। मागच्या वेळेस आपण स्ट्रीट लाईट लावली होती, स्वतःच्या खर्चाने लोकांसाठी लावली होती, त्याच्यामध्ये कुठलाही फंड नसताना त्यावेळेस यांनी वाद घातला होता। पण जेव्हा पोलीस स्टेशनला आलो तर आपलं एक प्रामाणिक मत होतं की पोरं तरुण आहेत, कोणावर तो केस व्हावा आणि त्यांचं कुठे आयुष्य बर्बाद होऊ नये या अनुषंगाने आपण ती केस नव्हती हे केली, 2 पावलं मागं घेतली होती। पण हे वारंवार होतं आहे आणि आजचं प्रकरण तर आमच्या ध्यानीमनीही नाही आहे। अशा प्रकारचं काम आज त्या मुलांनी तिथे करून घेतलं। आप पर बोयर लोगों ने आरोप किया है कि आप नाले की जो जगह है वो ज़्यादा बड़ा करने के लिए आप कर रहे थे, उस वजह से ये झगड़ा हुआ है। 20 साल पहले इसका जब काम हुआ था, जब यहाँ पे RD शिंदे साहब जब कमिश्नर थे, तो उस वक्त 20 साल पहले हुआ अलाइनमेंट है, वो अलाइनमेंट उसी अंतर्गत चल रहा है या नहीं चल रहा है, क्योंकि भविष्य में ये रोड फिर से कभी होगा इसका कुछ पता ठिकाना नहीं है। वो वही रूल्स एंड रेगुलेशन से हो रहा है या जो अलाइनमेंट गवर्नमेंट ने MMRDA ने कंसल्टिंग और कॉन्ट्रैक्टर को दी है वो वही अलाइनमेंट से करने वाली है। ये उनकी बुद्धि की सोच है कि कोई कम कर सकता है, कोई बढ़ा सकता है, कोई बढ़ा नहीं सकता, कोई कम नहीं कर सकता। गवर्नमेंट का रूल्स एंड रेगुलेशंस में काम होने वाला है। वसंत गोयल ने यह भी आरोप किया कि इसी रास्ते पे गुरुवार को एक बाजार पेट लगती है जहाँ पे आपके लोग वसूली करते हैं। शायद आप जो बात कर रहे हैं ये आज का बात छोड़ के बात कर रहे हैं। कोई किसी का वसूली करना, देखिए कैसा है, जब उन्होंने वो क्राइम किया है तो अपने बचाव के लिए लोग कुछ भी बोल सकते हैं। अगर समझो यही अनुशंगान से रहेगा तो फिर ऐसे तो बहुत ऐसा
आरोप करने के लिए तो बहुत सारी चीज़ें हैं जो आरोप में जाएंगी। जब आप नगर सेवक हो, आपकी पत्नी नगर सेविका है और आपका पूरा घर नगर सेवक होके लोगों के पास वसूली करती है, लोगों का चालू रहा हुआ काम पे जाते हो, वहाँ पे एक एक रूम के पीछे 1-1 लाख रुपए लेते हो, ये बहुत सारी चीज़ें हैं। लेकिन आज जो विकास का काम हो रहा है उस पर क्यों हम अड़थला आए? सिर्फ अगर ये ऐसा कुछ होता है, कल संबंधित कॉन्ट्रैक्टर ने ये किया कि बाबा इधर से काम मेरे को नहीं करना है या कुछ भी हो, वो काम सम्माननीय खासदार साहब कैसा करवाना है वो करवा लेंगे, लेकिन उसके लिए देर लगेगा। हमारा ऐसा मत है कि उसमें वो काम होना चाहिए। आप आजू बाजू के परिसर के लोगों से पूछ सकते हैं कि कितने सालों के बाद ये हो रहा है। शायद आप न्यूज़ वालों ने भी काफ़ी उसके बारे में चर्चा की हुई है, उसके बारे में आपने न्यूज़ बनाई हुई है, उसकी कंडीशंस हमसे ज़्यादा आपको पता है। तो वो काम जल्दी से जल्दी हो सके इसके बारे में हम कर रहे हैं। आता तुम्ही विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात काय आलेले, काय दाखल केली का? साहेब, अत्याचार झाल्याच्या नंतर माणसाला संविधानावर भरोसा असतो। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो हक्क आहे तो हक्क बजावण्यासाठी मी इथे आलेलो आहे। काय तक्रार वगैरे काही दाखल केली? साहेब नक्कीच, कारण माझ्या छोट्या भावाला जो कशामध्ये नसतो तो त्याच्या डोक्यावर कुठल्या याच्याने मारलाय आणि तो पडला होता। आता त्याला सिटी स्कॅनला नेलं आहे। दुसरा एक दीपेश म्हणून पोरगा होता, त्या पोराची आता आम्ही पोलीस भरतीची तयारीच्या याच्यात लागलो आहे। तरुण पोरगा आहे आणि त्याला ज्या अमानुषपणे त्याच्यावर मारहाण केली गेली आणि ज्या हिशोबात तो केला गेला, तर आम्ही नक्कीच बाबासाहेबांचा दिलेला संविधानाचा हक्क बजावण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहे। गेल्या वेळेला तुम्ही कंप्लेंट केली नव्हती, यावेळेला कंप्लेंट करणार आहे का? साहेब नक्कीच, कारण कसं झालं आहे की प्रत्येकाला आपल्या जीवाची पर्वा आहे। माझ्यापर्यंत होतं ठीक आहे, आज माझ्या परिवारावर जात असेल, माझ्याबरोबर माझ्याकडे असलेली जी गावची पोरं आहेत त्यांचं आपण भविष्य बघतोय। आमच्या गावातून आतापर्यंत मी बघितलं असेल तर एखादा कोणी पोलीस भरतीमध्ये गेला असेल, पण जर त्याच्यामध्ये जर आम्ही आमच्या मुलांचं भविष्य बघतो आणि अशा हिशोबात जर त्या मुलांवर जर काही होत असेल तर मग आम्हाला काहीतरी विचार करावा लागेल ना। आम्ही आमच्याकडे असलेला एकच हक्क आहे, तो आहे पोलीस स्टेशनमध्ये येऊन दाद मागायचा। आम्ही आमचा न्याय मागतोय। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।